चोरी कुणी पकडू शकणार नाही असं मतचोरी करणाऱ्यांना वाटलं होतं, पण चोरासकट मतचोरी पकडली गेली. उद्धव ठाकरे यांची टीका. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये 27 तारखेला मेळावा. महायुतीचा ॲटम बॉम्ब सर्वांचं काम तमाम करेल. पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणणाऱ्यांकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर ही टीका. आधी भाऊबंदकीचं नाटक, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू. शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला. तर भाऊबंदकीचा संदेश मिंद्यांना अस्वस्थ करतोय. राज्यातील सर्व नरकासुरांना जनताच चिरडेल. संजय राऊत यांचा पलटवार. आज नरकासुराची जयंती नाही, तर श्रीकृष्णानं नरकासुराच्या केलेल्या वधाचा दिवस. जनता तुमच्याच अहंकार सुराचा वध करणार. नवनाथ बन यांचा राऊतांवरती हा पलटवार. आमच्या प्रश्नावरती फक्त निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं. भाजप उत्तर देत असेल तर याचा अर्थ आयोग आणि भाजपची ही मिलीभगत. राऊतांचा हा आरोप. तर 1 नोव्हेंबरला जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढा. बन यांची ही टीका. पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती. तर धर्मादाय आयुक्तांचे आदेश. एका LLP कंपनीने बोर्डिंगची 3000 कोटींची जागा 230 कोटींना हडपल्याचा आरोप. ज्या घटनेशी माझा संबंधच नव्हता त्यावरून 250 दिवस माझी मीडिया ट्रायल चालली. त्या दिवसांमध्ये मी 2दा मरता मरता वाचलोय. धनंजय मुंडे यांच्याकडून खंत व्यक्त. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल. तर व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक. मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये गोमूत्र शिंपडून निषेध. 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांना समज द्यावी. शनिवार वाडा प्रकरणानंतर रुपाली ठोंबरे यांचा निशाणा. संजय शिरसाट यांनी उपोषणकर्त्यालाच घरी बोलावून ज्यूस पाजला. शेतकरी प्रश्नावर एका तरुणानं 9 दिवस केलं होतं उपोषण.